पायाला लागलेला आहे चेंडू आणि निर्धाव चेंडूनी सुरुवात झालेली आहे ती आतापर्यंत. पहिला चेंडू निर्धाव. हबीब सामना करेल हितेश. पहिल्या दिवशी खूप सुरेख खेळ केलेली हितेशाने, अतिशय सुंदर खेळी हितेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलेली आणि त्याचा परिणाम काय तर या ठिकाणी येऊन त्यांची टीम पोचलेली आहे. आज क्वार्टर फायनलचा सामना करेल हितेश हबीब याचा. पुन्हा एकदा अवांतर अशी धाव या ठिकाणी मिळत आणि आपल्या संघाचं खातं उघडत अवांतर धावेने 1. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल हितेश हबीब याचा आणि पुन्हा हलक्या हाताने टडवलेला चेंडू ऑफच्या दिशेला जात चेंडू जिथपर्यंत फिल्डर फील्ड करेल 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पुढे सरसावत 2. भरपूर मोठ्या मॅचेस अजून या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. 2 मॅचेस ज्या झाल्या, 2 सामने जे झाले ते अक्षरशः डोळ्याला पारणे फिरणारे झाले आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टडवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात धावसंख्या अर्जित करत आपल्या संघासाठी 1 आणि स्वतःची वैयक्तिक 1 धाव प्रणय याच्या मार्फत. दरम्यान पुन्हा हबीब गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सामना करेल तो प्रणय याचा. सुंदर असा हा चेंडू ऑफला टटवलेला चेंडू तितका सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान चेंडूवर फिल्डर जाईल. 1 धाव पूर्ण होत जेसीसी बी या संघाची. साई सोपारा संघ हा सुद्धा एक चांगला संघ आहे, चांगली खेळी खेळण्यात माहीर आहे. पुन्हा एकदा हबीब गोलंदाजी मार्कवर सज्ज. हळूच हा ऑफच्या दिशेने टटवलेला हा चेंडू 1 धाव पूर्ण होत धावसंख्या नेऊन ठेपते आहे ती धाव फलकावर 5. प्रणय सामना करतो हबीब याचा. हबीब एक चांगला असा खेळाडू, एक चांगला असा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर ऑफला टटवलेला चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये जात पहिल्या षटकाची सांगता 6 धावा फलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 6 जेसीसी बी हा संघ आतापर्यंत. साई सोपारा कशा प्रकारची रणनीती आखेल, कशा प्रकारच्या धावा रोखेल आणि त्याच विरुद्ध जेसीसी बी हा कशा त्याच्या इराद्यांना तडे देईल आणि धावसंख्या कितपत या ठिकाणी उभारेल हे आता चित्र स्पष्ट होताना थोड्याच वेळात. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो मयूर. दोन्ही सामने खूप सुंदर झाले या ठिकाणी. खूप सुंदर अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आजच्या दिवसाची. दोन्ही एकदम हाय व्होल्टेजचे सामने होते आणि दोन्ही सामन्यात चला पुढे दरम्यान सामन्याकडे परत येताना पहिला चेंडू तर काय होते पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू जातो हा निर्धाव. सुंदर पहिला चेंडू मयुराचा सुंदर असा चेंडू कळला ना बॅट्समॅनला हितेशाला. हितेशाने पहिल्या दिवशी खूप सुंदर खेळी केलेली होती. दोघी पूर्ण जेसीसी बी हा संघ या ठिकाणी चांगला खेळ दाखवत आहे. यंगस्टर टीम म्हणून या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र किशोर यांना दोन्ही हात हवेत देण्याची संधी देते कुठेतरी हबीब. काय म्हणशील भारत तू या सामन्याबद्दल. यस, त्यापूर्वी आपण जातोय लगातार 3 चौकारांसाठी 2222 तसेच लगातार 3 विकेटसाठी 2222 रुपयाचं पारितोषिक विजय मामा पाटील यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. अतिशय चांगला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. 7 धावा धापलकते ऑन साईडला खेळून काढला अप्रतिम चेंडू परंतु त्या ठिकाणी गॅदर केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित गोवळकर यांच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ 8 धावा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्याला तरी बॅलन्सिंग हा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच भारत सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे कारण का ज्या प्रकारची फलंदाजीला त्यांनी जखडून ठेवलेलं आहे. हबीब यांनी कुठेही मोठा फटका मारला नाही या ठिकाणी, कुठलाही मोठा फटका गेला नाही. दरम्यान मयूर या ठिकाणी चेंडू मात्र जातो आहे तो निर्धाव आणि या ठिकाणी धावसंख्या गेलेली आहे ती 8.
निशाजी चोरगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर. गेले 3 वर्ष सलग मॅन ऑफ द सिरीज चं पारितोषिक त्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत केलं जातं, तर त्यांचं मनापासून आभार. आपलं स्वागत आहे सर की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. निशाजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हा. ऋषिदांना विनंती आहे की आपण त्यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. सलग 3 वर्ष आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी लागणाऱ्या ज्या काही सामग्री आहेत त्या त्यांच्याकडून पुरविल्या जातात, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार समस्त सायबा परिवाराकडून. तसेच आशिषजी चोरी आणि आशिषजी संख्ये यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सर. स्वागत आहे आपलं सायबा प्रीमियर लीग 2021 सीझन 3 या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या दिवसापासून आपण या व्यासपीठाला पाहतोय. जवळजवळ पाहुण्यांची वर्दळ या व्यासपीठात सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि हेच भाग्य आहे या समस्त सायबा क्रिकेट क्लब या स्पर्धेचं. कारण आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा समस्त पाहुण्यांनी गजबजलेली पाहायला मिळाली आणि अजूनही आपण या शेवटच्या दिवसामध्ये ती स्थिती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे अजय घानाडे. समोर फलंदाजी मार्फत प्रणय आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हितेशने खूप प्रभावित करून सोडलं. ज्यावेळेस तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहिला, अतिशय अफलातून कामगिरी या नवोदित खेळाडूकडून आपण पाहिली. त्यानंतर प्रणय पहिल्या सामन्यामध्ये अतिशय अफलातून फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा एक पुरस्कार त्याने मिळवला होता आणि समोर एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय अजय घानाडे. साखळी सामन्यांचा जर विचार करायचा झाला तर पराभूत केलं होतं साई सपारा स्पोर्ट्स या संघाला. साई सपारा स्पोर्ट्स या संघाने JCCB या संघाला. आणि मात्र या ठिकाणी या नॉकआउटच्या स्टेजमध्ये क्वार्टर फायनल 3 मध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 या स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी या शेवटच्या दिवसामध्ये येऊन ठेपताना पाहायला मिळतोय. आणि हा शेवटचा दिवस कशा प्रकारे संपतोय, कशा प्रकारे हा शेवट होतोय ते पाहणार आहोत आपण येणाऱ्या काळ वेळेमध्ये. तत्पूर्वी आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी अजय घानाडे सज्ज झालाय. समोर आहे प्रणय पवार. हलका हाताने घेऊन काढला चेंडू पुन्हा एकदा एका धाब्यासाठी जातो. प्रत्येक चेंडूला चेअर अप केलं जातंय. एका बाजूला JCCB, दुसऱ्या बाजूला साई सुपारा स्पोर्ट्स नाला सुपारा. स्ट्राईक वरती पण आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतो. इनसाइड आउट होणार. हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या ठिकाणी राज एलेनो चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे या सामन्यासाठी. कारण जर का प्रत्येक खेळाडू आपल्याला दिलेलं कार्य व्यवस्थितपणे पार पडेल तर त्यांचा संघ बॅकफुटवरती आज पाहायला मिळणार नाही. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला तितकाच जीव लावून प्रयत्नाची पराकाष्ठा करून हा सामना खेळावा लागला. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी सुरेख पद्धतीने फील्ड केला गेलाय. कॉम्बिनेशन फील्ड पाहायला मिळाली प्रथमेश गिरकर आणि मयूर पाटील यांच्या माध्यमातून. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय हितेश. पंधरा धाबा धाव फलकावरती 4 चेंडूचा खेळ. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा प्रहार कमबॅक करण्याची संधी दिली. आता मात्र काय घडलंय, चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी स्विंग केलं गेलं. दिशा ओळखली नव्हती. सरळ एलिमिनेट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ, 15 धाबा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये साई सुपारा स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. परंतु JCCB कोणत्याही क्षणी गिअर चेंज करू शकतो. प्रणय पवार क्षमता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. वॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर अजय घानाडे. षटक समाप्ती होते. 15 धावा धाव फलकावरती. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर गीत. नवरा पाहिजे मला
थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानाच्या दिशेने, हाच तो गोलंदाज. या गोलंदाजाने 6 चेंडू 6 धावांची गरज असताना षटक हाताळलं JCB या संघाच्या अगेन्स्ट, आणि 1 चेंडू 1 धावेची गरज असताना क्लीन बोल्ड घेतला होता. आता या ठिकाणी स्थिती वेगळी आहे, कारण प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते JCB संघ. अतिशय चांगली कामगिरी. हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑन साइडला. सुरेख पद्धतीने डिफेंड केला त्या चेंडूला एका धावेसाठी. रोनित गोवाळकर, अंडरआर्म क्रिकेट मधील सर्वाधिक टॅलेंटेड फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहेत. समोर नवोदित खेळाडू प्रणय पवार. पाहूया कशा प्रकारचा खेळ केला जातोय. बॅक पुढे गेला, पंच करून दिला, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेने धावफलकावरती धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एखादा मोठा फटका एक आशेचा किरण नक्कीच दाखवेल JCB या संघाला. परंतु तो फटका येतोय का? कारण क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतो. ऑफसाईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत. एका बाजूला राज एलवण, दुसऱ्या बाजूला गिरीश यादव, त्यानंतर केदार देसाई यांना आपण पाहतो. डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल्स आमच्याकडे वळतायत. वाईडचा इशारा, अवांतरित धाव येते आणि ही स्थिती दबावावरी आहे. मोमेंटम बदलवते की काय? दोन चेंडूचा खेळ, 18 धावा, अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम रीतीने चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. मयूर पाटील चेंडूवरती येतात, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एखादा मोठा फटका खूप महत्वाचा असेल या सामना दरम्यान. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं, मागचे 2 सामने हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धाव फलक जवळजवळ 30 पार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सामन्यामध्ये जर का कमी स्कोअर झाला तर हा लो स्कोरिंग हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय स्ट्रेट डाऊन द विकेट. 4 धावा. डीजे सुरेख पद्धतीने चेंडूला एलिमिनेट केलं गेलं. पाहिलं होतं चेंडूची वेट अँड वॉच वाली भूमिका या ठिकाणी दाखवली जाते. हितेश उर्फ रबाडा, दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणारा रबाडा चांगला गोलंदाज आहे, परंतु JCB साठी खेळणारा हा रबाडा फलंदाजीमध्ये एक वेगळीच चुणूक दाखवतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. 23 धावा, 24 धावा धाव फलकात लगावल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. इथून आशा जिवंत केल्या जात आहेत, कारण JCB संघ जाणतो जर का बॉल टू रनचं जरी आव्हान असलं तरी सुद्धा आम्ही डिपेंड करू शकतो हे जाणतोय. हलक्या हाताने घेऊन काढला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जात असताना 1 धाव प्लस होते. 25 धावा धाव फलकावरती आणि 26 धावांचं आव्हान येऊन उभं टाकलंय साई सोपारा स्पोर्ट्स या संघासमोर. या ऐकूया सुमधुर गीत, तोपर्यंत जातोय DJ Sagar in the mix. थँक्यू डीजे. अतिशय सुमधुर असं संगीत वादन आमचे डीजे. SRZ या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. धावफलक आपण पाहिलं, 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साई सोपारा स्पोर्ट्स या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश गिरकर आणि दुसऱ्या बाजूला केदार देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल, अतिशय चांगली गोलंदाजी हातात असताना आज कुठे ना कुठेतरी दीपेश बोने यांची कुठे ना कुठेतरी कमी भासतीये.
कारण ज्या प्रकारचा स्टार्ट त्यांनी दिलाय तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, गिअर चेंजरची भूमिका त्यांनी केली होती आणि आज कुठे ना कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे पेशाने शिक्षक आहेत म्हणूनच येऊ शकले नाहीत आणि ती कमी कुठे ना कुठेतरी खेळताना पाहायला मिळते JCCB या संघासाठी. सुरुवात होते सेकंड इनिंगला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल चेंडूवरती येत आहेत. एकदा पूर्ण केली जाते. अतिशय चांगलं कार्य JCCB या संघाच्या माध्यमातून तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेच्या आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये त्याच प्रकारचं कार्य करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला मेहनत करावी लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आजपर्यंत जितके एफर्ट लावले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट द्यावे लागतील. मी काहीतरी करू शकतो आणि मी माझ्या संघाला सामना जिंकून देईल अशा प्रकारचं एफर्ट, अशा प्रकारची उमेद जागी करावी लागेल या ठिकाणी जर का हा सामना जिंकायचा असेल, हे बॅटल जिंकायचं असेल तर. आता मात्र या ठिकाणी काय करतात, नो चेंडूचे सांगतात ते आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत. नो +1 या 2 धाबा. चुकी होते साहिलच्या माध्यमातून. एका चेंडूचा खेळ 3 धाबा. एक चांगली 7 स्टार्ट म्हणेल साई सुपर स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होताना. अतिशय चांगला नजारा मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक वर्ग तुडुंब भरत असताना पाहायला मिळतात. हीच लोकप्रियता आहे या स्पर्धेची आणि ती लोकप्रियता तुम्हाला सर्वांना घेऊन आलेली आहे या साहेबाच्या ऐतिहासिक मैदानावरती. सुरेखाचा फटका डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव. साहिल नवोदित खेळाडू अंडर-25 चे सर्व खेळाडू आपण पाहतोय आणि एक दिमागामध्ये या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये प्रवेश करत असताना संघ JCCB याला पाहिला आणि त्यानंतर साई सुपर स्पोर्ट्स या संघासमोर खेळत असताना आतापर्यंत स्थिती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आणि 5 धाबा धाव फलकावरती. पण एकदा सुरेख पद्धतीने हलक्या हाताने डिफेन्स करत असताना चेंडूला एका धावेसाठी जाताना कोणतीच घाई करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. हलक्या हाताने खेळत असताना सन्मानजनक स्थितीमध्ये चेंडूला सन्मान देतात. एका धावेने धावफलक पुढे सरसावत नेत आहेत. सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न हीच एक चांगल्या क्रिकेटची खासियत असते. आता मात्र चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धाबा. कालच्या दिवसाचा शेवट झाला त्यावेळेला आम्ही पाहिलं होतं, गाणं लागलं होतं एकच वादा. पोरं म्हणत होती आमचा ऋषी दादा आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकच वादा आणि आमचा केदार दादा असं चित्र दिसतंय. कारण प्रभुत्व गाजवतं या ठिकाणी परंतु बाउन्स बॅक करणं जाणतो JCCB या संघ. प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसेल पुन्हा एकदा. कमबॅक करण्यासाठी सज्ज होतात सर्व खेळाडू. पाहूया काय घडतंय. चेंडू सरळ गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि त्याची चुणूक या ठिकाणी दाखवतोय हा क्षेत्ररक्षक JCCB च्या माध्यमातून. लो स्कोर मॅच आहे आणि लो स्कोर मॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू वाढवावा लागेल. प्रत्येक चेंडू डॉट कसा येईल आणि जर डॉट येणारा चेंडू विकेटमध्ये परिवर्तित कसा होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आत्मविश्वास उंचावावा लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. जिथे लोकांचं विचार करणं थांबतं त्या ठिकाणून तुम्हाला विचार करणं स्टार्ट करावा लागेल. त्यावेळेला तुम्ही या सामन्याला गवसणी घालू शकता मित्रांनो. आणि आत्ताच्या घडीला पहिल्या षटकाची समाप्ती आणि 11 धावा असं चित्र आहे. साई सुपर स्पोर्ट्स अतिशय चांगल्या तऱ्हेने पहिल्या षटकामध्ये धावा उखळत असताना पाहायला मिळतोय. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 15 ही खेळपट्टी आपण पाहू शकता. ही खेळपट्टी ज्याच्या माध्यमातून बनली गेली त्याच्यासाठी मेहनत केली असा सूरज या मैदानासाठी खूप मेहनत करताना पाहायला मिळतो. हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढला चेंडू एका धावेसाठी जातो. अटॅकिंग फील्ड थोडा स्लिप पॉइंट मध्ये विशालेला आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना त्याच्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. अजून एक मोठी मॅच तुमच्या आमच्या भेटीला येईल. एकाच विभागामधून बिलॉंग करणारे दोन्ही संघ. एका बाजूला मेम बॉयज, दुसऱ्या बाजूला साईबा क्रिकेट क्लब. कालच्या दिवसामध्ये त्या सामन्याचं चित्र सुद्धा वेगळं होतं. आशिष हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला चेंडू. प्रथमेश गिरकर यासाठी धोकादायक थाप चालतो का डायरेक्ट हिट. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी विचार करतायत आणि 1+1 तत्पूर्वी रिव्ह्यू घेतला जातोय.
या स्पर्धेसाठी एक मुख्य खासियत अशी आहे की तुम्हाला प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असेल. जर का तो सक्सेस झाला तर पुन्हा एकदा तो तुम्हाला रिव्ह्यू घेता येऊ शकतो. आणि आता या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. आमच्या थर्ड अंपायरला विचारणा केली गेली की हा गडी बाद आहे की नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून एक धावसंख्या कमी पाहायला मिळाली. 26 धावांचं मापक आव्हान समोर ठेवलं. एका षटकामध्ये 11 धावा खर्ची घातल्या. दुसऱ्या षटकाचं आतापर्यंत चित्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. एकही गडी तंबूच्या आसराला गेलेला नाहीये. काय घडेल या मॅच मध्ये थोड्याच वेळात आपल्या समोर सादर केलं जाईल. आणि जवळजवळ नॉट आउट. अतिशय सफळतेने ही धाव पूर्ण करत असताना प्रथमेश गिरकर यांना आपण पाहिलं. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 धावा धाव फलकावरती मोजल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणात वेगळा बदल करण्याचा प्रयत्न केदार देसाई हा सुद्धा एक हरणार नवोदित खेळाडू आहे. क्षमता आहे खेळाडूमध्ये परंतु तितक्या ताकदीचा आशिष. सुरेख पद्धतीने चेंडू मात्र त्या ठिकाणी गतिमान पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न फसलाय. एक धाव येते. एखादा खेळाडू एखाद्या संघासाठी किती महत्वाचा असतो मित्रांनो ते आपण पाहू शकाल. दीपेश बोने मी एकच नाव घेईल कारण तो खेळाडू जर का असता तर एखादा चौकार अजून पाहायला मिळाला असता. चार्ज करणं जाणतो, संघाला घेऊन जाणं जाणतो आणि त्याच खेळाडूची कमी कुठे ना कुठे तर जेसीबी या संघाला भासते. ऑन साइडला घेऊन काढला चेंडू. नो +4 4 धावा. सायबा क्रिकेट क्लब आणि मिम्बॉईज तयार राहायचंय. लगेचच हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नाणेफेक करायची आहे. चला या ठिकाणी परत सामन्याकडे वळताना धावसंख्या फलकावर लगावत आहे ते 22 आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 4. पुन्हा एकदा लेगला ठरवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात 1 धाव अर्जित करत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 3. सुरेख असा या ठिकाणी खेळ खेळताना JCCB हा संघ. तर या स्पर्धेचं या वर्षीचं खासियत म्हणावं मित्रांनो तर काय जे नवतरुण संघ होते जसं JCCB म्हणाला आता या ठिकाणी खेळ खेळतोय. मागच्या मॅचचा विनर जयसाई विरार अंडर 25 प्लेयर हे पण या ठिकाणी येऊन भल्या भल्याने ढेर केलं या ठिकाणी आणि सुंदर असा खेळ केला. SPL 3 ची आमची या ठिकाणी शोभा वाढवली या यंगस्टरांना खेळाडूने सर्वांनी. दरम्यान पुन्हा एकदा मॅचकडे जाताना आपण विशाल सामना करेल तो केदार. अजूनही पहिलीच जोडी मैदानात असताना मित्रांनो या ठिकाणी मात्र एके धावेसाठी चेंडू जाताना धावसंख्या 1 ने पुढे सरकवत धावसंख्या बदली ती 24 आणि चौकार आणि विजयश्री स्थापन केले या ठिकाणी JCCB या संघाने. धन्यवाद DJ. आता होणारा सामना सायबा विरुद्ध मिम्बॉईज. अभिनंदन. वेल प्लेड JCCB, वेल प्लेड साई सोपारा स्पोर्ट्स. अप्रतिम खेळाचा नजारा पुन्हा एकदा दाखवलात. आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाण्याच्या अगोदर टॉस कडे वळतोय आणि या ठिकाणी या क्वार्टर फायनल 4 कडे आपण वळत असताना सायबा क्रिकेट क्लब आणि मिम्बॉईज दोन्ही संघांना विनंती आहे की आपण विकेटच्या दिशेने चला.